तर खरीप हंगाम तोंडावर आलाय, मात्र शेतकऱ्यांच्या नशिबातील हाल काही संपलेले नाहीत। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतासाठी मोठा राडा झालाय। खताचा तुटवडा असल्याने शेतकरी आणि दुकानदार आमने सामने आले। एका दुकानात केवळ 200 पोते युरिया आलेला होता आणि त्यामुळे दुकानदार प्रत्येक शेतकऱ्याला केवळ एकच पोतं देण्याचा हट्ट धरत होता। यावरून शेतकरी प्रचंड भडकले। पहाटे 4 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या, मात्र या रांगेत महिला शेतकऱ्यांची देखील संख्या मोठी होती। दुकानाबाहेर 400हून अधिक शेतकऱ्यांनी गर्दी झाली होती। तर युरिया मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुकानासमोरच जोरदार गोंधळ घातला। परिस्थिती एवढी बिघडली की अखेर पोलिसांना आणि आरसीपी पथकाला पाचारण करावं लागलं। लोक मजुरीनं माणसं आणत आहेत, त्याच्यापाशी पैसे नाहीत, ते माणसं मजुरीनं लागत आहेत आणि आम्हाला खत नाही भेटत आहे। आमच्यापाशी सातबाऱ्यावर घ्या सराईनं, 7/12 दाखवा खत घ्या, असं करा आईनं सराईनं की सर्व कृषी केंद्रावाल्यांनी नियम लावला की 40 शेतकऱ्यालाच खत मिळणार आहे, की हा कृषी प्रधान देश आहे। मग एवढी कृषी प्रधान देशाची का बरं अशी अवस्था आलेली आहे? कृषी केंद्रांनी संपूर्ण वाटप करावं ही विनंती। कुपन मिळालं तुम्हाला? हा, कुपन भेटलं युरियाचं। किती पोते अपेक्षा होता तुम्हाला? आम्हाला 5 आणि किती मिळालं? 3 विचारा यांना अजून किती भेटले। यांना 2च पोते देण्यात येत आहे। आम्हाला पाहिजे होते कमीत कमी 2-2 एकरवाले कमीत कमी 4 ते 5 पोते पाहिजे होते ना। अरे आम्ही सकाळी 3 वाजतापासून इथं उभ्या, पण आम्हाला खत नाही भेटून राहिलं। खत नाही आहे, खतची DAP नाही आहे, घेऊनच नाही उपयोग राहिले। नाही आहे, कोणतीच खत नाही हे आम्हाला। एवढं मोठं खत असल्यावरही देत नाही ते। बाकी 2-2, 10-10 पोते देतात, बाकी 2-2, 3-3 पोते देत नाही राहिले। तर आपण आज विक्री करण्याबद्दल सर्वांना निर्देश दिले होते, त्यानुसार वाटप चालू होते। शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता आपण शेतकऱ्यांना, सर्व दुकानदारांना सांगितले होते की शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आपण वाटप करावे। 5 बॅग किंवा 3 बॅग, तर आपण 3 बॅग युरिया आणि 2 बॅग DAP याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना खतांचं वाटप केलं आहे। गर्दी फक्त शेतकऱ्यांचा मॉब गर्दी झाल्यामुळेच थोडासा हे झाला, तसा वाद कुठला नव्हता।